नमस्कार. सगळ्यात आराधना बापरे मॅडम, तुमचं आजच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. आज रोटरी कनेक्ट आणि इनरव्ही प्रभावतोळे क्रॉसरोडच्या संयुक्त विद्यमानाने आपण थिंक डिस्कशन हा प्रोग्राम घेत आहोत. या तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधून आज इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण डिस्कशन आणि चर्चा म्हणू आपण त्याला. चर्चा आणि विचार मागणारा विषय आहे. तर मी तुम्हाला थोडस त्याबद्दल आधी सुरुवातीला विचारते की हल्ली आपण बघतो की पेपरामध्ये पूर्ण पानाची IVF ची जाहिरात होते, पॅम्फलेट्स येतात, वेगवेगळ्या टीव्हीवर आपण वेगवेगळ्या IVF रिलेटेड न्यूज ऍडव्हर्टाईज करत असतो. तर आधी तर IVF हे अगदी थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करता येत नाही त्यांच्यासाठी विज्ञानाने हा दिलेला एक वरदान आहे. ह्याच्यामध्ये प्रोसेस अशी असते की स्त्रीचे जे स्त्रीबीज असतात, ज्यांना आपण बोलीभाषेमध्ये एग्स किंवा अंडी असं म्हणतो, ते स्टिम्युलेट करून अनेक एग्स तयार केले जातात आणि तिच्या बॉडीच्या बाहेर काढतात अंडर अॅनेस्थेशिया. त्याचबरोबर जे पुरुष बीज असतात किंवा स्पर्म्स असतात त्यांना सुद्धा लॅबमध्ये बाहेर काढून एग आणि स्पर्म ह्यांना सेपरेटली ह्यांना फर्टिलाइज करतात IVF लॅबमध्ये विथ द हेल्प ऑफ एम्ब्रिओलॉजिस्ट. आणि जे रिझल्टिंग एम्ब्रिओ किंवा भ्रूण तयार होतं ते जर चांगल्या क्वालिटीचं असेल, त्याच्यामध्ये काही दोष नसतील, तर ते भ्रूण गर्भाशयाच्या आत सोडलं जातं, जिथे तो गर्भ रुजतो आणि प्रेग्नन्सी लागते. या पूर्ण प्रोसेसला इन विट्रो फर्टिलायझेशन, इन विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन असं म्हणतो. ह्याचा उपयोग साधारण गंधत्व असलं कुठल्याही प्रकारचं तेव्हा ही ट्रीटमेंट घेतली जाते. तर तुम्ही आम्हाला सांगा की महाराष्ट्रात गंधत्वाचं प्रमाण हे किती आहे? रफली जेव्हा मी शिकत होतो, साधारण म्हणजे 2009-10 सालाची जे स्टॅटिस्टिक्स होते तेव्हा होतं की 10%. म्हणजे 10 कपल्स पैकी एक कपलला प्रेग्नन्सी व्हायला अडथळा येतो आणि त्यांना मग पुढे फर्टिलिटी ट्रीटमेंटची गरज पडते. पण मी बघते की आजकालच्या जमान्यामध्ये, आता त्याला 20 वर्ष झालेली असतील जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये होते, तेव्हापासून आता हे प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली जे मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्येही जास्त बघायला म्हणजे शेवटच्या 2 दशकात त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मॅम तुम्ही सांगा की आता आपण डीप डिस्कशन करतोय, तर डीप हे नेमकं काय? डीप म्हणजे ड्युअल इन्कम नो किड्स. ॲज द नेम सजेस्ट, नवरा बायको दोघेही कमावते आहेत पण त्यांना मूलबाळ नाही. आता हे मूलबाळ न करण्याचा जो निर्णय आहे त्याच्या मागे अनेक कारणं असतात. काही जण नाईलाजाने डिंक असतात की ज्यांची इच्छा असते पालक बनण्याची, पण मेडिकल दृष्ट्या ते शक्य नसल्यामुळे, फर्टिलिटी इश्यूजमुळे त्यांना मूलबाळ होऊ शकत नाही. पण सोशल मीडियामध्ये जे डिंक लाईफस्टाईल बद्दल आपण जे ऐकतो ते जे कपल्स आहेत स्पेसिफिकली निर्णय त्यांनी जाणून बुजून तो निर्णय घेतलेला असतो. त्यांच्यामध्ये फर्टिलिटी इश्यूज त्या वयात कदाचित नसतीलही, पण जाणून बुजून मूल न होण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. त्यांना म्हणतात डिंक. तेच की हल्लीची तरुणाई जी आहे ती असा विचार करते की आम्हाला हे सगळं माहीत आहे आणि जाणीवपूर्वक आम्ही निर्णय घेतला आहे. तर जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय जो आहे त्याचा तो त्यांच्या स्त्री किंवा पुरुषाच्या प्रजनन क्षमतेवर काही इफेक्ट करतो. तर इथे आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया की डिंक मध्ये ना पण वेगवेगळे प्रकार असतात. काही जण आहेत ज्यांचा निर्णय ठाम आहे की आम्हाला भविष्यात कधीच मुलं नाहीत, नकोय. एक शब्द आहे सोशल मीडियावर डिंकी.
DINKY डबल इन्कम नो किड्स येट. म्हणजे आता सध्याच्या घडीला आम्हाला मूलबाळ नकोय, भविष्याचं आपण नंतरचं नंतर बघून घेऊ. तर मला वाटतं आपण जेव्हा ह्या विषयाबद्दल बोलतो ना, तर आपण ते डिंकी वाले जे लोक आहेत की जे अजून तळ्यात मळ्यात आहेत, ज्यांचा अजून निर्णय पक्का झालेला नाहीये, त्यांच्यासाठी तो जास्त महत्वाचा आहे. मॅडम, मला एक सांगा असं वाटतं की का वाय दिस लाईफस्टाईल केम इन टू बीइंग. आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांमध्ये राहणीमान सर्वांचं सुधारलेलं आहे, त्याचबरोबर सर्वांचा खर्चही वाढलेला आहे. ज्या रेटनं इन्फ्लेशन वाढतं आहे त्या रेटनं एका हाऊसहोल्डमध्ये सिंगल इन्कम त्या रेटनं वाढत नाहीये. मुलांचा शिक्षणाचा खर्च खूप जास्त वाढतोय. बऱ्याच रिसर्चमध्ये सांगितलेलं आहे की द कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज ग्रोईंग ॲट द रेट ऑफ 16% कॅगर CAGR. म्हणजे एवढं इन्व्हेस्टमेंट पण बऱ्याच बाकीच्या इन्व्हेस्टमेंट मोडॅलिटीज मध्ये नसतं जेवढं शिक्षणाचा खर्च वाढायला लागलेला आहे. आणि पूर्वी जे आपण बघायचो 80s मध्ये, 70s 80s किंवा अर्ली 90s मध्ये बघायचो की एका कुटुंबामध्ये फक्त बाबा कामाला जायचे, आई घर सांभाळायची, छोटी मोठी काहीतरी नोकरी असायची वडिलांची, पण तेवढ्या इन्कम वरती 2 मुलं 3 मुलं खूप व्यवस्थित एज्युकेशन घेऊ शकायची, छोट्या मोठ्या वेकेशन सुट्ट्यांना जायची आणि नंतर भविष्यात हायर एज्युकेशन सुद्धा घेऊ शकलेली आहे. पण आता इन्फ्लेशन एवढं वाढलेलं आहे, शहरांमध्ये घराच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, एज्युकेशन कॉस्ट एवढं वाढलेलं आहे की जेव्हा नवरा बायको दोघंही काम करतात, आपल्याला माहिती आहे आता महिलेचा वर्क फोर्स मध्ये पार्टिसिपेशन खूप वाढलेलं आहे. बेटी बचाव बेटी पढाव आपण म्हणतो, आता बेटी वाचली सुद्धा, पडली सुद्धा आणि वर्कफोर्स मध्ये आली सुद्धा. पण जेव्हा हे इन्कम ती सप्लिमेंट करते घरामध्ये, त्या ऍडेड इन्कम सुद्धा त्या घराला पुढे नेण्यामध्ये कधी कधी असमर्थ ठरतं, जस्ट बिकॉज इन्फ्लेशन पूर्ण जगामध्ये एवढं जास्त वाढलेलं आहे. शिक्षणासाठी अनेक पालक कर्जबाजारी होतात, मुला मुलींच्या लग्नासाठी कर्जबाजारी होतात. त्यानंतर शिक्षण तर नंतर फारची दूरची गोष्ट आहे. आता जर तुम्ही बघितलं की जे प्री स्कूलसाठी जे चांगल्या चांगल्या शाळांमधले रेट्स आहेत ते पण किती किती लाखांच्या घरात चालतात. मोठ्या शहरांमध्ये पुणे असेल, मुंबई असेल, इव्हन नाशिक सुद्धा, ह्या बेसिक खर्च सुद्धा एवढा वाढलेला आहे बाळाला सांभाळण्यासाठी आणि त्याला मोठं करण्यासाठीचा. तर दोघांचंही इन्कम त्याला कमी पडतं आणि त्याच्यामुळे कपल्स असा निर्णय घेतात की आम्हाला मूल होऊ द्यायचं नाहीये. त्याच्यामध्ये हे पण एक कारण असतं, कारण सोशल मीडियावरती जेव्हा इन्स्टा फेसबुकवर आपण बघतो एखाद्याची लाईफस्टाईल, जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते फक्त त्यांच्या आयुष्यातलं गोड गोडच फक्त चित्र, फोटोज टाकतात. फॉरेन ट्रिपला गेलेलो आहे, दर विकेंडला कुठेतरी छान बाहेर फिरायला गेलेलो आहे, मस्त गाडी घेतली, लक्झरी कार घेतली आहे, ब्रँडेड वॉचेस घेतलेल्या आहेत आणि ऑल दिस एखादा म्हणजे तुम्हाला वाटतं की अरे हा माणसांचा जॉब आणि माझा जॉब सेम आहे, पण तरी पण ही लाईफस्टाईल हा कसं काय अफोर्ड करू शकतोय. मग मध्यम वर्ग ऍस्पिरेशन सुद्धा खूप वाढलेले आहेत. त्यांना सुद्धा वाटतं की जे पूर्वीपर्यंत ऍस्पिरेशनल लाईफस्टाईल वाटायचं ते आता प्रत्येकाला वाटतं की मला हे जगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे जे डिस्क्रिशनरी इन्कम आपल्याकडे आहे ते आपण कोणत्या प्रकारे वापरतो ह्याच्यामध्ये खूप बदल आले. आणि त्यामुळे मला वाटतं कपल्स तो पण एक मोठा निर्णय आहे, कारण आहे की ज्याच्यामुळे डिंक लाईफस्टाईल कडे आकर्षित होत आहे. अजून याच्यात बायोलॉजिकल क्लॉकचा काही संबंध आहे. सो आता हा निर्णय जेव्हा कपल्स घेतात तेव्हा हा निर्णय खूप जाणीवपूर्वक घेतला पाहिजे, कारण जसं जसं वय वाढतं स्त्रीचं आणि पुरुषांचं दोघांचंही तो एक बायोलॉजिकल क्लॉक नेहमी टिकिंग असतो. तुम्ही कितीही निरोगी असलात, तुम्ही कितीही जिमला गेलात, तुम्ही कितीही हेल्दी फूड खाल्लं तरी मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये, ओव्हरीजमध्ये अंड्यांचं प्रमाण, एग्सचं प्रमाण सीमित असतं आणि ते पूर्ण आयुष्यभर कधीही वाढू शकत नाही. उलट प्रत्येक पाळी गणित ते कमी कमी होत जातं. दर महिन्याला, दर वर्षाला ते प्रमाण कमी कमी होत असतं. हाच माझा नेक्स्ट क्वेश्चन होता की महिलांच्या शरीरात एक्सचं प्रमाण वयाबरोबर कसं टिकून असतं, प्रोडक्टिव्हिटी कशी टिकून राहते, त्याचसोबत मेल स्पोर्टचं प्रमाणही तसंच टिकून राहतं का वयामानाने.
कारण हल्ली दुसरा प्रश्न मी त्याला कनेक्ट करेन की यंग जनरेशन असं म्हणते की आम्ही हेल्दी आहोत, आम्ही खूप छान कमवतोय, आता आम्हाला करिअर करायचं आहे, तर आम्ही आमचे एज आणि आमचे स्पर्म फ्रीज करून ठेवले. तर याला तुम्ही काय सांगा? Right. आता पहिला प्रश्न महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये वयांचा फरक पडतो का? महिलांचं तर मी सांगितलेलं आहे, एक्सचं प्रमाण सीमित असतं. पुरुषांमध्ये सुद्धा रिसर्चनी सांगितलेलं आहे की एका विशिष्ट वयानंतर 40 ते 45 वयानंतर स्पर्म्सची क्वालिटी, त्यांची क्वांटिटी, मोटिलिटी म्हणजे पुढे पोहण्याची क्षमता ही कमी होते. विशेषतः डीएनए फ्रॅगमेंटेशन म्हणजे जे जनुक असतात त्याच्यामध्ये काही बिघाड होण्याची शक्यता, जसं पुरुषाचं सुद्धा वय वाढतं तसं त्याच्यामध्ये बिघाड होतात. आणि त्यामुळे उशिरा वयामध्ये स्त्रियांमध्ये तर अडथळा येतोच येतो, पण पुरुषांमध्ये सुद्धा मूल राहण्याला अडथळा येतो. आणि जर आपण हे फ्रीज करून ठेवले, आता तुम्ही आता इतक्यात कृती सॅननचं कदाचित इंटरव्ह्यू वाचला असेल, ज्याच्यामध्ये तिनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की मला माझं करिअर करायचं होतं, पण मला मुलबाळ सुद्धा हवं आहे भविष्यामध्ये, म्हणून मी माझे एग्स फ्रीज करून ठेवलेले आहे. तर एग फ्रीजिंग बद्दल सगळ्यांना माहिती आहे. सीमेन फ्रीजिंग सुद्धा होतं, स्पर्म फ्रीजिंग सुद्धा होतं. त्याचबरोबर एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे IVF द्वारे ऍक्च्युअल एक भ्रूण तयार करायचा आणि त्याचं फ्रीजिंग ते सुद्धा अवेलेबल आहे. पण प्रत्येकाचे सक्सेस रेट्स वेगवेगळे आहेत. तुम्ही एग फ्रीजिंग कोणत्या वयात करता त्यानुसार त्याचा सक्सेस रेट बदलत जातो. कमी वयात एग फ्रीजिंग केलं तर सक्सेस डेफिनेटली जास्त आहे. जर 35 नंतर एग फ्रीजिंग कडे वळला तर सक्सेस रेट थोडा अजून कमी होत जातो. 40 नंतर तर तो सक्सेस रेट अजून कमी आहे. तसंच स्पर्म्सचं सुद्धा आहे. त्यातल्या त्यात स्पर्म्स आणि एग्स पेक्षा जर एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण फ्रीज करून ठेवलं तर त्याचा सक्सेस रेट त्यातल्या त्यात जास्त आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एग फ्रीजिंग किंवा स्पर्म फ्रीजिंग पेक्षा एम्ब्रिओ फ्रीजिंग हे जास्त चांगलं आहे. त्याच्यानंतर IVFचं प्रमाण हे तुम्हाला वयाच्या किंवा तुमच्या शरीराच्या किती लॉंग टर्म पर्यंत चांगला रिझल्ट होऊ शकतो? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण यंग जनरेशनला वाटतं की सायन्स आहे माझ्या साईडने, IVF आहे, त्यामुळे मला काही भीती नाहीये. आता त्याच्यामध्ये कॅव्हिएट असा आहे, छोटासा ऍस्टेरिस्क असा आहे, येस IVF आहे, सायन्स आहे, पण त्याचा जो सक्सेस रेट आहे तो तुमच्या वयानुसार कमी कमी होत जातो. फॉर एक्झाम्पल, जर वयाच्या 30 पर्यंत IVF केला तर त्याचा सक्सेस रेट ऑलमोस्ट 40 to 50% आहे. जर 35 पर्यंत जर IVFचा निर्णय घेतला तर सक्सेस रेट कमी होतो, जवळजवळ 15 ते 20% येतो. आणि 35 नंतर स्पेशली महिलांच्या एक क्वालिटीमुळे तो सक्सेस रेट एवढा कमी होतो की बाय द एज ऑफ 40 द सक्सेस रेट फॉर IVF इज बेअरली 5, मॅक्स टू मॅक्स 15%. त्यामुळे जरी IVF आपल्या बरोबर असलं तरी तुमच्या वाढत्या वयानुसार त्याचा सक्सेस रेट सुद्धा कमी. दुसरा प्रश्न असा की हल्ली तरुणांची कामामुळे किंवा ऑफिसमुळे किंवा त्यांच्या मानसिकता लाईफस्टाईल आता खूप वेगळी झाली आहे त्यांची, तर त्याच्यामुळे त्यांची जीवनशैली खूप बदललेली आहे. तर ह्याच्यामध्ये प्रजनन क्षमतेवर इफेक्ट करणाऱ्या 5 त्यांच्या वाईट जीवनशैलीतले उदाहरण तुम्ही सांगू शकता? सगळ्यात पहिलं म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस नेहमीच होता, अनंत कालापासून सगळ्यांना स्ट्रेस असतो, पण तुम्ही त्या स्ट्रेसला कशा प्रकारे रिॲक्ट करता ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये डेडलाईन्स असतात, तुम्हाला विशिष्ट वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट द्यायचं असतं, त्यामुळे तुमच्यावरती जो कामाचा भार स्ट्रेस असतो त्याच्यामुळे कॉर्टिसॉल लेवल्स जो स्ट्रेस हॉर्मोन आहे त्याचं प्रमाण वाढतं. आणि एकदा कॉर्टिसॉल लेवल्स वाढायला लागले त्याचे शरीरावरती जे परिणाम दिसतात ते हळूहळू दिसतात. सगळ्यात पहिलं ज्या सवयी आपण सांगतो त्या स्ट्रेस आहे, आपण त्याला कधी कमी नाही करू शकत, पण आपल्या हातात काय आहे तर आपल्या सवयी. सगळ्यात पहिलं म्हणजे जागरण करणं.
आता नेटफ्लिक्स ची सध्या परंपरा आहे सगळ्यांकडे. पुस्तक आपण झोपताना वाचत नाही, आपण नेटफ्लिक्स वाचून जोपर्यंत नेटफ्लिक्स विचारत नाही आर यू शुअर युअर अवेक, आर यू स्लीपिंग, तोपर्यंत ते चालू राहतं. तर जास्त जागरण केल्यामुळे आणि कमी झोप झाल्यामुळे तुमच्या स्पर्म क्वालिटी आणि एग क्वालिटीवरती फरक पडतो आणि फक्त प्रजनन संस्थेवरती नाही, ओव्हरऑल हेल्थवरती सुद्धा त्याचा खूप जास्त परिणाम पडतो. तुमची बॉडी दिवसभर काम करत असते, तुमचे इंटरनल ऑर्गन्स, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स, लिव्हर हे खूप काम करत असतं. जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा लिव्हर ओव्हरड्राईव्ह मध्ये गेलेलं असतं आणि जेव्हा रात्री ते लिव्हर शटडाऊन होत नाही किंवा ते इंटेस्टाईन जर शटडाऊन होत नसेल, कारण तुम्हाला जागरण करायचं थोडंसं अजून एक आपण ब्लॅक कॉफी पितो किंवा काहीतरी कचर काहीतरी खातो, जागरण करायचंय, तर रात्री सुद्धा जर तुमच्या इंटरनल ऑर्गन्सला रेस्ट मिळाली नाही तर एका विशिष्ट वयानंतर ते गिव्हअप करणार आहेत. आता जर आपण इथे बसलेल्या सगळ्यांची सोनोग्राफी केली तर आय एम शुअर जवळजवळ 50% लोकांमध्ये फॅटी लिव्हर हे डायग्नोसिस आढळेल. फॅटी लिव्हर आधी जे आपण दारू पिण्याचे लिव्हर सडत आहे असं जे कॉन्सेप्ट होता अमिताभ बच्चनचा, तसं आता राहिलेलं नाहीये. तुम्ही दारू न पिता सुद्धा तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतं बिकॉज ऑफ सिटिंग, ओनली सिटिंग आणि एक्सेसिव्ह स्ट्रेस, लॅक ऑफ एक्सरसाइज, लॅक ऑफ मुवमेंट आणि जागरण. नेक्स्ट इज अगेन कमिंग टू दॅट पॉइंट ऑफ मोबिलिटी, ऑफ मुवमेंट. आपल्याला आजकाल सगळी आपण आपल्या समोर नेहमी स्क्रीन असते, कम्प्युटरची स्क्रीन असेल, टीव्ही स्क्रीन असेल, मोबाईल स्क्रीन असेल, झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी आलेला आहे. छोटा आपल्याला एखादं काहीतरी छोटं सामान घ्यायचं असेल, पूर्वी आपण पटकन जाऊन नाक्यावरच्या दुकानावरून घेऊन यायचो, पण आता ते पण घर बसल्या आपल्याला मिळतं. सुबत्ता आलेली आहे, नोकर चाकर आहेत घरी, पंखा जरी लावायचा असेल तर आपण मावशी पंखा लावून द्या. तर जी रोजच्या कामातली आपली जी मुवमेंट आहे ती खूप कमी झालेली आहे. एक्सरसाइज तर फार दूरचा गोष्ट आहे. पूर्वी फंक्शनल एक्सरसाइज असायचं आपली, याची जात्यावरती दळण दळायची आणि जे काही शेतीत काम करायचं त्याच्यामुळे त्याचं फंक्शनल एक्सरसाइज होऊन जायचं. त्याच्यानंतरच्या जनरेशनना थोडंसं मुवमेंटची सवय होती कारण सगळी कामं स्वतः करण्याची सवय होती. पण माझ्या आणि माझ्या नंतरच्या जनरेशनमध्ये स्पेशली ज्यांच्याकडे खूप सुबत्ता आलेली आहे त्यांच्यामध्ये मुवमेंट फार कमी झालेली आहे. जे शहरामध्ये राहतात त्यांच्याकडे मुलांना पण खेळायला जागा नाहीये, पार्क्स नाहीयेत, ओपन स्पेसेस नाहीयेत, घरी बसून असतो एके ठिकाणी. आणि रिसर्च हॅज अगेन शोन दॅट सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. तुम्ही स्मोकिंग केल्यामुळे तुमच्या हृदयावरती जो दुष्परिणाम होतो तो सेम दुष्परिणाम नुसतं बसल्यामुळे होतो. कॉर्पोरेटमध्ये सुद्धा नियम आलेले आहे की थोडं एक तासाने उठून बसायचं, आता स्टँडिंग डेस्क झालेले आहे. पण मग सिटिंग, नो एक्सरसाइज, नो मुवमेंट, जागरण, स्ट्रेस आणि ह्या सगळ्यामुळे निर्माण होणारा लठ्ठपणा, ओबेसिटी हे एक महत्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे फक्त रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे प्रजनन क्षमता नाही पण ओव्हरऑल हेल्थ सुद्धा युवकांची खराब होते. मॅडम, ह्याच रिलेटेड अजून एक प्रश्न की हल्ली तरुणाईला दारू, सिगरेट हे सगळ्याचं व्यसन खूप आहे. म्हणजे फक्त मुलांनाच नाही, मुली पण हल्ली सर्रास ड्रिंक करताना दिसतात, सगळंच आहे. तर त्यांच्या या सवयीमुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो का? डेफिनेटली. प्रत्येक स्टडीमध्ये आढळून आलेलं आहे की अल्कोहोल कोणत्याही क्वांटिटीमध्ये सेफ नाहीच आहे. वेन इट कम्स टू स्मोकिंग त्याच्यामध्ये निकोटीन असतं, टोबॅको असतं. टोबॅको इज फर्स्ट ऑफ ऑल अ कार्सिनोजेन, त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण फर्टिलिटी पोटेन्शियल डेफिनेटली त्याच्यामुळे अफेक्ट होतं. एग काउंट अगेन त्याच्यामुळे खूप भरभर कमी होतो. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस बॉडीवरचा वाढतो ज्याच्यामुळे ओव्हरीमधलं मायक्रो एन्व्हायरमेंट त्याच्यामुळे खराब होतं. बॅड हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीरात वाढून जातात. पुरुषांमध्ये सुद्धा डेफिनेटली त्याच्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते, स्पर्म काउंट क्वालिटी कमी होतं आणि परफॉर्मन्स सुद्धा त्याच्यामुळे कमी होतो. मॅडम, अजून एक की ह्या ज्या सगळ्या वय वाढतं तेव्हा ह्या ज्या डिससॅटिस्फॅक्शन क्रिएट होतं, वय वाढत जातं तसं तरुणाईमध्ये हे जे प्रमाण प्रजनन क्षमतेवर इफेक्ट करणारं कमी होत जातं. तर वयाच्या 25व्या वर्षानंतर
तुम्ही काय सजेस्ट कराल तरुणाईला की कुठले कुठले टेस्ट त्यांनी करून घेतले पाहिजे? खूप छान प्रश्न आहे मॅडम. कारण 25वं वर्ष हे असतं जेव्हा थोडंसं येऊन सिरियस व्हायला लागतो. कॉलेज संपलेलं असतं, कुठेतरी नोकरी शोधत असतात आणि भविष्याची स्वप्न असतात आणि तेव्हा कुठेतरी आपल्या पार्टनर बद्दल, आपल्या फॅमिली साईज बद्दल कधीतरी थोडासा विचार व्हायला लागतो आणि अजूनही आपल्या सोसायटीमध्ये त्या वयामध्ये आपण थोडंसं मुलं मुली बघण्यासाठीचा थोडासा इकडे तिकडे बघायला लागतो. सो ह्या वयामध्ये कोणते असे टेस्ट केले पाहिजेत ज्याच्यामुळे आपल्याला आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल कळतं आणि त्यानुसार आपण इन्फॉर्म डिसिजन घेऊ शकतो आपल्या करिअर बद्दल किंवा आपल्या पार्टनर बरोबर ते फ्रँकली डिस्कस करू शकतो. इफ यू टॉकिंग अबाउट फर्टिलिटी पोटेन्शियल, महिलांमध्ये सगळ्यात पहिली टेस्ट असते AMH11 अँटी मुलेरियन हॉर्मोन, ज्याच्यामुळे तुमची एग क्वांटिटीचा आपल्याला एक ढोबळमानाने अंदाज बांधता येतो. दुसरे काही ब्लड टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये थायरॉइड आहे. बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. सेकंड इज डायबिटीज स्क्रीनिंग. HbA1c आपण ऐकलं असेल. अगेन इन्सुलिन रेसिस्टन्सचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, लठ्ठपणा एवढा वाढलेला आहे. PCODचं प्रमाण खूप जास्त आहे मुलींमध्ये. 1 in 5 गर्ल्स सफर फ्रॉम PCOD, ज्याचं तर नाव बदलून PMOS झालंय कारण मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम हा मेटाबॉलिक प्रॉब्लेम आहे. जरी पिरियड रेग्युलर येत असतील तरी सुद्धा तुमच्या ओव्हरीवरती स्थित नसतील तरी सुद्धा मेटाबॉलिक प्रॉब्लेम असू शकतो, इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो. त्यामुळे HbA1c लेवल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स हे 25व्या वर्षी चेक करणं कधीही चांगलं राहील कारण त्याच्यावरून तुम्ही तुमच्या तुम्हाला नाही थोडासा रिपोर्ट कार्ड मिळून जातो. छोटीशी धोक्याची घंटा तिथे जर तुम्हाला सापडून गेली तर तुम्ही पुढे जेव्हा जे काही निर्णय घ्याल जरा जबाबदारीने निर्णय घ्याल. फर्टिलिटी पोटेन्शियल जर पुरुषांसाठी म्हणाल तर मग सीमेन अनालिसिस एक टेस्ट असते ज्याच्यामुळे स्पर्म काउंट, क्वालिटी, मोटिलिटी बद्दल आयडिया येते. पण जर तुम्ही ओव्हरऑल आरोग्याबद्दल विचारलं तर अगेन हे सेम टेस्ट कम्प्लीट ब्लड काउंट, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन लेवल्स किती आहेत, तुमच्या बॉडीमध्ये आयर्न स्टोर्स किती आहेत हे पुरुषांना महिलेनी दोघांनी बघून घेतले पाहिजे. थायरॉइड लेवल्स दोघांनी चेक करून घेतले पाहिजे. HbA1c लेवल्स दोघांनी चेक करून घेतले पाहिजे. ओके मॅम, आपण आतापर्यंत बोललो की एज फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग हे आपल्याला माहिती आहे, पण तरीही मी विचारेन की एग फ्रीज करतात तर ते नेमकं काय? सो एग फ्रीजिंगची प्रोसेस अशी असते, एका मंथली सायकल मधून एका ओव्हरीमधून एक अंड सहसा निघत असतं. पण जेव्हा एग फ्रीज करायचं असतं तर आपल्याला मॅक्सिमम एग यील्ड आला पाहिजे, जास्तीत जास्त अंडी तयार झाली पाहिजे. त्याच्यासाठी काही हॉर्मोनल इंजेक्शन्स देतात महिलेला दोन्ही अंडकोशींमध्ये अनेक अंडी तयार करण्यासाठी, जे सोनोग्राफीने मॉनिटर करतात. त्याच्यानंतर एका विशिष्ट दिवशी ओवम पिकअप म्हणजे जे काही एग्स तयार झालेले आहेत सोनोग्राफीमध्ये जर कळलं की आता ठीक आहे काही परिपक्व होत आहे तर त्यांना अंडर अॅनेस्थेशिया एक छोटीशी सुई टाकून डायरेक्टली ओव्हरीमध्ये ते बाहेर कलेक्ट केले जातात एका स्पेसिफिक न्यूट्रिएंट मीडियम मध्ये आणि ते फ्रीज केले जातात विथ लिक्विड नायट्रोजन गॅस अँड अदर मीडियम. आणि जर तुम्हाला लगेच IVF करायचं असेल तर लगेच त्या एग बरोबर स्पर्म फर्टिलाइज केलं जातं. पण सध्या जर तुम्हाला प्रीती सॅनन सारखं करिअर तुमचं करायचं असेल तर मग ते एग वर्षानुवर्षे फ्रोझन परिस्थितीमध्ये राहतात आणि जेव्हा तुमचा पालक बनण्याचा निर्णय पक्का होतो तेव्हा तेच एग थॉ करतात म्हणजे अनफ्रीज करतात आणि फर्टिलाइज करतात. छान उत्तर आणि छान डिटेल सांगितली मला तुम्ही. मी असं विचारेल की चला आपण एग फ्रीज केले, स्पर्म फ्रीज केले आणि काही काळानंतर जेव्हा मेंटली प्रिपेअर झाले की आपण आता पालकत्व स्वीकारायचं आहे तर तेव्हा समजा वयाच्या 40 नंतर एक एक्झाम्पल देते मी, तर त्या वयात बाळासाठी आणि आईसाठी ही प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी ही किती धोकादायक आहे किंवा किती चांगली आहे? आमच्या मेडिकल टर्म्स मध्ये 35च्या वरती जर आम्हाला पेशंट आली, माता आली तर आम्ही तिला ऍडव्हान्स मॅटर्नल एज म्हणतो. आणि हे स्पेसिफिक मेडिकल एंटिटी का सेपरेट ठेवलेली आहे कारण त्या वयामध्ये गर्भारपणाचे अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात. सगळ्यात पहिलं कॉम्प्लिकेशन जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भारपणात नव्याने झालेला मधुमेह. हे जर तुमचं वय जास्त असेल तर त्याचे चान्सेस वाढतात.
मग ती नॅचरल प्रेग्नन्सी असेल किंवा आयव्हीएफ प्रेग्नन्सी असेल. दुसरं कॉम्प्लिकेशन म्हणजे प्री एक्लॅम्पशिया म्हणजे उच्च रक्तदाब, जो स्पेसिफिकली प्रेग्नन्सीमध्ये निर्माण होतो. आणि ह्या दोन्ही कॉम्प्लिकेशन्सचे परत बाळावरती परिणाम होतात. त्याच्यामुळे मिसकॅरेजचे चान्सेस, अबॉर्शनचे चान्सेस वाढतात. कमी वजनाचं बाळ जन्माला येतं. वेळेच्या आधी किंवा प्री टर्म डिलिव्हरी, प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. तुम्ही एग्स कोणत्या वयामध्ये फ्रीज केलेले आहेत त्यानुसार ते एग चांगल्या क्वालिटीचा आहे का. जर एग क्वालिटी खराब असेल तर जेनेटिक डिफेक्ट्स, अनुवंशिक रोग त्या अर्भकामध्ये येऊ शकतात. त्यामुळे 35 नंतर जर गर्भधारणा ठेवली, मग ती नॅचरल असेल किंवा आयव्हीएफ मुळे असेल, डेफिनेटली कॉम्प्लिकेशन रेट्स वाढून जातात. म्हणजे जसं वय वाढतं तशा कुठल्याही प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स फिक्स करायची तयारी आपली असली पाहिजे. मॅम, आता तुम्ही बघताय की आजकालची तरुणाई किंवा आजकालचे आई वडील किंवा आधीचे आई वडील म्हणजे आपले आई वडील यांच्यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवतो? आधी मी माझ्या आजी आजोळ्यापासून सुरू करेन. त्यांचं पालकत्वाची त्यांची जी स्टाईल होती ती खूप सहज होती. त्याच्यामध्ये मुलं ही काही ऍडेड रिस्पॉन्सिबिलिटी नसायची. ते पूर्ण कुटुंबाला पुढे म्हणजे त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुलांचा सुद्धा उपयोग केला जायचा. म्हणजे माझे वडील शेतात काम केलेलं आहे, त्यांनी शिक्षण घेत असून सुद्धा, आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या लहान भावंडांचा सुद्धा अभ्यास घेतलेला आहे. तर मुलं आणि पालक हे फार वेगळं युनिट नसायचं, एक युनिट असायचं. आणि आपलं कुटुंब पुढे उद्धार कसा होईल ह्या दृष्टीनं सगळ्यांचा तेवढंच इन्व्हॉल्वमेंट असायचं. नंतरची जी पिढी आली, मला वाटतं माझ्या आई वडिलांची पिढी, त्यांना आमच्या बूमर जनरेशन म्हणतात त्यांना, 60s मध्ये 70s मध्ये त्यांनी वर्ल्ड वॉर बघितलेलं होतं. त्यांनी कमतरता बघितलेली होती. त्यांनी ग्रेट डिप्रेशन बघितलेलं होतं. त्यामुळे कमीत कमी संसाधन वापरून आपण जास्तीत जास्त हॅपी लाईफ कसं जगू शकतो कुटुंबामध्ये त्याच्यावरती जास्त भर दिला. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणावरती खूप जास्त भर दिला. ह्याच जनरेशन मध्ये मला वाटतं, म्हणजे मी ते जनरेशन असेल मुला मुलींचं ज्याच्यामध्ये फेमिनिझम मुवमेंट खूप मोठ्याने पुढे आली. पूर्वी जेवढ्या महिला घरी असायच्या, आई म्हणजे फक्त असं स्वयंपाकघरात दिसायची असं न करता तिकडे वर्किंग वुमेन जास्त पुढे आल्या. 70s 80s मध्ये वर्किंग वुमेन जास्त आल्या. आणि तेव्हाची जी मुलं जी वाढली त्यांनी आई आणि वडील दोघांनाही काम करताना पाहिलेलं आहे. मग त्यांनी सुद्धा कुटुंबाची जबाबदारी कुठेतरी उचललेली आहे. आणि त्या जनरेशनची मी मुलगी, तर आमच्या जनरेशनमध्ये सहसा मुलगा आणि मुलगी त्यांच्यामध्ये भेदभाव नाही झाले. आणि त्याचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते आम्ही आता सध्या उपभोगतो आहे की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता स्त्री वर्कफोर्स मध्ये आलेली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी ना एक छोटंसं गणित बिघडलेलं आहे की आता जे जनरेशन वरती येतंय त्यांनी हे बघितलेलं आहे की त्यांची आई ऑफिसला सुद्धा जाते आणि घरी येऊन किचन मध्ये राबते आणि ती एवढी थकून जाते की ती फ्रस्ट्रेटेड असते. आईला कधी हसताना कधी पाहिलेलं नाहीये ह्या जनरेशननी. आणि त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की त्यांना वाटत असेल की इज दिस बिकॉज ऑफ मी, की जरा मी काही ओरडलो, काही हट्टीपणा केला की आई किती चिडते, वडील किती चिडतात, किती स्ट्रेस्ड असतात. तुम्ही हे बघितलं असेल की आपल्या आई वडिलांचं जे प्रोफेशन आहे ते मुलांना कधीच नको असतं, कारण ते जवळून पाहिलेलं असतं. तर ती लाईफ कुठेतरी त्यांना हॅपी फॅमिली किंवा सहज अशी ती वाटत नाही फॅमिली. कुठेतरी तो स्ट्रेस मुलांना सुद्धा जाणवायला लागलेला आहे. आणि मला वाटतं ते एक कारण असेल की ज्यामुळे मुलांना कदाचित वाटत असेल की जर मूल हे स्ट्रेसचं कारण असेल तर खरोखर मूल करायचं की नाही करायचं. आणि इथे कुठेतरी मला ना ती फेमिनिझम मुवमेंट आणावीशी वाटते की आईला किंवा बाईला जर तो मान असेल, सन्मान असेल की तू घरी जरी काम करत असशील तरी तुझं काम महत्वाचं आहे आणि तू बाहेर जर जाऊन कमावत असशील तर घर चालवण्यासाठी वडिलांनी आणि बाकीच्या लोकांनी पण तेवढीच मदत केली पाहिजे. घर चालवणं हे आईचं एकटीची जबाबदारी नाहीये. तर थोडासा हा दृष्टिकोन बदलू शकतो की फॅमिली युनिट अजूनही आपल्याला सगळ्यांना ते एकत्रच पुढे चालवायचंय. आईचं एकटीचं काम नाहीये आणि मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे.
आमच्या जनरेशनला वाटतं की आम्हालाही लहानपणी नाही मिळालं. मला स्केच पेन पूर्ण 3 वर्ष मी एकच स्केच पेनचा बॉक्स वापरलेला, तर मी माझ्या मुलांना सगळी स्टेशनरी आणून दिली. तर आपल्याला जी जी कमी होती, आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना ते नको कमी व्हायला, आपण त्यांना सगळं आणून देऊया. मुलांना सगळं मिळालेलं आहे आणि कुठेतरी ही पिढी भोगवादी बनत चालली असं मला वाटतं, की त्यांना डिलेड ग्रॅटिफिकेशन काय आहे माहित नाहीये. सगळं आत्ताच पाहिजे, आत्ता हातात पाहिजे. अर्थात प्रत्येक जनरेशन प्रमाणे हे बदलत जातं. प्रत्येक आधीच्या जनरेशनला वाटतं की पुढची जनरेशनला काही समजत नाही. त्यांच्यामध्ये पण अजून बराच शहाणपण सुद्धा आलेला आहे. आणि ह्या नवीन जनरेशन मध्ये मी जी बघते की स्त्री पुरुष समानता खूप व्यवस्थित जाणून आहे ते. एखाद्या पुरुषाची अशी अपेक्षा नसते की माझ्या बायकोनं फक्त घरी बसावं, किंवा जर माझी बायको ऑफिसमध्ये जाऊन कमावत असेल तर घरी येऊन तिनं माझ्यासाठी गरम गरम चपात्या पण करून द्याव्या. हे मला फार कौतुकास्पद वाटतं नवीन जनरेशनची. जर त्यांना मुलबाळ असेल तर बोथ पेरेंट्स आर इक्वली इन्व्हॉल्ड. वडील पण तेवढेच इन्व्हॉल्ड असतात, डायपर बदलतात, स्वयंपाकाला पण हातभार लावतात आणि ती खूप जास्त अपेक्षा महिलेकडनं ठेवत नाही. खरी गोष्ट आहे, हल्लीच्या जनरेशन मध्ये आपण हा चेंज अगदी मनापासून अप्रिशिएट करतोय की हा चेंज त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. तर मला असं वाटतं की जर हा चेंज इतक्या छानपैकी इथं सर्व केला जातोय तर दिलची संकल्पना याच्या पुढच्या जनरेशनला नसणार असं माझा पर्सनल विचार आहे. एक बद्दल बोलायचं झालं ना तर इथे ग्रामीण आणि म्हणजे रुरल अर्बन हा डिवाइड खूप जास्त आहे. कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे. अजूनही गावांमध्ये किंवा छोट्या शहरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती अजूनही तग धरून आहे. मोठ्या शहरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती जरी नसली तरी मी हे एक ट्रेंड पण नोटीस करते की मुली सहसा आई वडिलांपेक्षा फार जास्त लांब जात नाहीत. त्यांच्या सोसायटीज मध्ये कुठेतरी फ्लॅट घेऊन राहतात, कारण त्यांना माहितीये की मी जेव्हा जॉबला जाईन तेव्हा कोणीतरी आहे जे माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळू शकतं. अर्थात माझा म्हणण्याचा अर्थ हा नाहीये की आजी आजोबांनी नातवंड सांभाळावी, कारण त्यांनी त्यांची मुलं सांभाळलेली आहेत. नातवंडांना सांभाळणं आजी आजोबांचं काम नाहीये. पण जर त्या आईला आणि वडिलांना तो कॉन्फिडन्स असेल की माझ्या ऍब्सेन्स मध्ये माझं मूल रिस्पॉन्सिबिली सांभाळलं जात आहे, कोणीतरी लक्ष ठेवून आहे, तर थोडासा कपलचा कॉन्फिडन्स वाढू शकतो की सगळे एव्हरीबडी सिकिंग बॅलन्स. सगळ्यांना समतोल कुठेतरी पाहिजे की महिलेला करिअर तर करायचंय पण मला मुलबाळ सुद्धा पाहिजे. कारण मी लहानपणी ती माझ्या कुटुंबाची जे फॅमिली व्हेकेशन होते, जे चांगले सगळे दिवस होते ते आठवतात आणि आपल्याला माहितीये की आपल्याला मोठेपणी हे मला माझ्यासाठी पाहिजे, मला माझं कुटुंब पाहिजे. पण जर आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बघतो की डे केअर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, शाळेमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पर्यावरण, पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि आताची पिढी फार जास्त प्रगल्भ झालेली, दे बिकम व्हेरी मॅच्युअर, दे आर टू वाईज फॉर देअर एज. मग त्यांना असं पण वाटतं की मी या पृथ्वीवरती जास्त अजून बोजा नको टाकायला, किंवा फायनान्शियल बर्डन माझ्या ह्याच्यावरती नको यायला. माझं मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. मेंटल हेल्थ बद्दल आतापर्यंत कोणी बोलत नव्हतं, ही जनरेशन बोलायला लागली आहे. बाउंड्रीज, स्पेसेस, मेंटल हेल्थ बद्दल बोलायला लागली आहे. तर माझं मेंटल हेल्थ मला राखायचंय, तर मग मला हे अजून ऍडेड बर्डन हवंय की नको ह्याच्याबद्दल विचार करते. सो हे जे संभाषण आहे हे झालं पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळेस डुअल इन्कम नो किड्स मागचा जो निर्णय असतो ना तो कधी कधी बिकॉज दे डोंट हॅव चॉईस म्हणून असतो. जर त्या कपलला कळलं की आय डू हॅव चॉईस तर कदाचित तो निर्णय बदलू शकेल. मॅडम आपण अजून एक बोलूया की हल्ली आई वडिलांना वाटतं की आम्ही मुलांवर आमचे निर्णय लादत नाही, त्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊन देतो. पण जेव्हा मूल तरुण होत असतं तेव्हा आरोग्यविषयीच्या ह्या काही गोष्टी आहेत ह्या पालकांनी त्यांना सांगितल्या पाहिजे की त्यांना त्यांच्या स्थळी ते युट्यूब, गुगल सगळंच आहे त्यांच्या मदतीला, तर त्या थ्रू त्यांनी गेलं पाहिजे. सोशल मीडियावर जेंटल पॅरेंटिंग सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याचा बऱ्याच लोकांनी थोडासा चुकीचा अर्थ पण काढलेला आहे की मुलांना जे करायचंय ते करू द्यायचं असा त्याचा अर्थ नाहीये. देर इज समथिंग कॉल्ड एज परमिसिव्ह पॅरेंटिंग, की त्यांच्यावरती तुम्ही फार जास्त नो सारखं म्हणू नका, त्यांना सारखं निगेटिव्ह बोलू नका. पण जर तुमचं मूल ह्याच्यावरती कट्ट्यावर उभं उडी मारायला चाललंय तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याला थांबवायचं आहे.
सो परमिसिव्ह पॅरेंटिंग इज व्हॉट आय फील इज द नीड ऑफ द डे. जोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मुलाचा निर्णय ह्याच्याने त्याला काही नुकसान होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती आपले निर्णय लादले नाही पाहिजे. कारण प्रत्येक जनरेशन काहीतरी नवीन ऊर्जा, काहीतरी नवीन नॉलेज घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यांना नक्कीच आधीच्या जनरेशनपेक्षा थोडं जास्त माहिती असतं, पण आधीच्या जनरेशनचा जो अनुभव आहे तो आपण नवीन जनरेशन पर्यंत कशा प्रकारे पोहोचवतोय, कशा प्रकारे एक्सप्लेन करतोय ह्याला फार महत्व आहे. की ते कधीही कंपल्शन वाटता कामा नये. इट शुड बी अ सजेशन. तुम्ही त्यांना फायदे तोटे कोणत्याही निर्णयाचे समजावून सांगा आणि त्यांच्यामध्ये जर तेवढी प्रगल्भता असेल, तुम्ही जर तसे संस्कार असतील त्यांच्यावरती, तर ते त्यांचा योग्य तो निर्णय घेतील. कदाचित तो निर्णय तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा असू शकेल, पण तो त्यांचा निर्णय असेल. ह्याच्यावरती मी खूप छान, मॅडम 2 मिनिटं घेते, मी सोशल मीडियावर ऐकलं होतं की जेव्हा पेरेंट्स लहान मुलांना वाढवत असतात तेव्हा त्याची एका समुद्रामधल्या एका होडीशी कंपॅरिझन केलेलं आहे की ती होडी तुम्हाला पेरेंट्स स्वतः चालवायची असते. ती होडी मुलांची असते, पण ती पेरेंट्सना ते रोईंग करायचं असतं. पण एका विशिष्ट स्टेज नंतर तुम्हाला ते रोईंग सोडून द्यायचंय. मुलं ती नाव त्यांची चालवतील, पण तुम्हाला लाईट हाऊस व्हायचंय की जेव्हा त्या मुलाला त्याची नाव चालवताना प्रॉब्लेम येईल, कुठे जायचं डायरेक्शन समजत नाहीये, तेव्हा ते लाईट हाऊस बघून त्याला निदान डायरेक्शन समजेल, परत घरी कुठे यायचंय हे समजेल. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये ताकद आहे स्वतःची नाव पुढे चालवून घेण्याची, तर त्याला ती चालवू द्यायची. आपण फक्त लाईट हाऊसचं काम करायचं. अगदी बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ असा की कुटुंबामध्ये आणि कुटुंबामध्ये आणि मुलांमध्ये आपल्या नातेसंबंधांमध्ये संवाद हा योग्य प्रकारे साधला गेला पाहिजे आणि त्या संवादावरच एक फॅमिलीचं बॉन्डिंग तयार होतं आणि आपण एक दुसऱ्यावर विश्वास ठेवून कुठलेही निर्णय घेऊ शकतो. अगदी. तर मॅम, आज आपण इथं आलात आणि इतकं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. स्पेशली हे फक्त तरुणाईचा विषय नाहीये, हा आपला सगळ्यांचा विषय आहे, माझा तुमचा प्रत्येकाचा विषय आहे आणि या सुंदर विषयाला तुम्ही खूप छान गाईड केलं. आणि मी तुम्हाला असं विचारेन की हा विषय जो आहे तो आमच्यासारख्या सामाजिक संस्था, रोटरी आणि इनर आहे यांनी अजून काय छान प्रकारे हाताळावं असं तुम्ही सांगा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हा विषय घेतलाय ह्याच्याबद्दलच तुमचं कौतुक आहे. कारण आपण सोशल मीडियावरती ना नेहमी इको चेंबर्स बघत असतो. आपल्याला आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्याबद्दलच आपल्याला जास्त भडीमार होत असतो पॉइंट ऑफ व्ह्यूचा. तर ॲज सिनियर मेंबर्स ऑफ दिस सोसायटी, आपल्या रोटरी मेंबर्स सगळे एज्युकेटेड असतात, सधन असतात, त्यांनी जग बघितलेलं असतं. तर जेव्हा मुलांशी संवाद साधायचा असतो किंवा ऑन अ लार्जर स्केल सोसायटीला काहीतरी तुम्हाला प्रबोधन करायचं असतं, तेव्हा तुम्ही ऍज पेरेंट्स जसं सांगितलेलं होतं, तुम्ही त्याचे फायदे तोटे दोन्ही मांडले पाहिजेत समोर आणि दोन्ही साईडचे आर्ग्युमेंट समोर मांडले पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर एका मुलीनं जर ठरवलेलं आहे की तिला मातृत्व नकोय, तर त्याच्यामुळे तिला काय फायदे आहेत जर तिने ठरवलं, तर अर्थात तिने फायदे बघितलेले आहेत, तोटे काय आहेत ते नॉन जजमेंटल वे मध्ये मांडता आले पाहिजे. ऍज अ डॉक्टर मी सांगेल की जो म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा फायब्रॉइडचे चान्सेस कमी होतात, एंडोमेट्रोसिस आजाराची शक्यता कमी होते, बरेच गॅयनेकोलॉजिकल कॅन्सर्स आहेत, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, एंडोमेट्री कॅन्सर, कारण तेवढ्या जास्त इस्ट्रोजन हॉर्मोनचा एक्सपोजर महिलेला कमी होतं, त्याच्यामुळे त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन मिळतं. पण ते एक कारण असू शकत नाही की तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही प्रेग्नन्सी ठेवली पाहिजे. सो थोडक्यामध्ये फायदे तोटे दोन्ही समाजासमोर आणणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचं जे इको चेंबर आहे त्याच्यातून आपण बाहेर येऊन दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत आणि तुमच्या मुलांवरती तुम्ही विश्वास ठेवा की शेवटी ते जो निर्णय घेतील ते योग्यच निर्णय घेतील. बरोबर आहे मॅम, थँक्यू सो मच. तर याचं थिंक डिस्कशनचं कन्क्लुजन आपण असं घेऊया की तरुणाई, तुम्ही खूप हुशार आहात, खूप सक्षम आहात स्वतःचे निर्णय घेण्यासाठी. आमचं एक समाज प्रबोधन ह्याच्यासाठी की प्रजनन क्षमता, शारीरिक क्षमता ही आपली कशी असते आणि कशी वयानुसार चेंज होते याचं मार्गदर्शन देणं
एक हे होतं. तर यापुढे तुम्ही खूप सुजाण आहात आणि आपले निर्णय घ्यायला तुम्ही अगदी आपले निर्णय घ्यायला तुम्ही अगदी सक्षम आहात. धन्यवाद.